आणि यानंतरची बातमी आहे केरळमधून। काँग्रेस प्रणित आघाडीची केरळमध्ये सत्ता आली, पण मुख्यमंत्री कोण होणार यावर गेल्या 10 दिवसांपासून पक्षात खल सुरू होता। राहुल गांधींसमोर दोन पर्याय होते, एक तर त्यांचे निकटवर्तीय खासदार के.सी. वेणुगोपाल आणि दुसरे केरळ काँग्रेसचे लोकप्रिय नेते वी.डी. सतीशन। राहुल गांधी आणि वेणुगोपाल यांची जवळीक पाहता निर्णय झाल्यातच जमा आहे असं अनेकांना वाटलं, पण केरळमच्या जमिनीवरून पक्षाला वेगळे संदेश मिळत होते। वी.डी. सतीशन यांनी निवडणुकीत प्रचंड कष्ट घेतले, त्यामुळे त्यांना डावललं तर कार्यकर्ते नाराज होतील असं हायकमांडला कळवण्यात आलं। दुसरी महत्त्वाची बाब, वेणुगोपाल विद्यमान खासदार आहेत, त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तर पुन्हा पोटनिवडणूक लागली असती, ज्यामध्ये धोका निर्माण होऊ शकत होता। कारण सतीशन यांना निष्ठावान असलेल्या आमदारांनी जर वेणुगोपाल यांना मतदान केलं नसतं तर वेणुगोपाल यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली असती। हे सगळं टाळण्यासाठी पक्षानं सतीशन यांच्या पारड्यात मत टाकलं आणि त्यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला। के.सी. वेणुगोपाल यांच्याकडून तीव्र दबाव असताना सुद्धा काँग्रेसनं वी.डी. सतीशन यांचीच निवड का केली, बघूयात। केरळमध्ये सतीशन हे लोकप्रिय नेते, त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी अनेक मल्याळी नागरिकांची इच्छा आहे। सतीशन तळागाळात काम करून पुढे आलेत, त्यांना कार्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा सुद्धा आहे। केरळमची निवडणूक ही प्रामुख्याने त्यांच्या नेतृत्वात लढली गेली आणि यूडीएफ साठी विजय जो खेचून आणला तो त्यांनीच खेचून आणला। दरम्यान विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे 2021 ते 2026 या काळात, जेव्हा पक्ष विरोधात होता। भ्रष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर नाहीये, साधी राहणी असणारा नेता आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहे। केरळमध्ये काँग्रेसला नव्या चेहऱ्याची गरज होती, जुने नेते विस्मृतीत गेलेत। वेणुगोपाल यांना सीएम केलं असतं तर पोटनिवडणूक लागली असती, जी डोकेदुखी काँग्रेसला अजिबातच नको होती। कारण सतीशन यांच्या निष्ठावान आमदारांनी मतदान केलं नसतं तर मात्र फजिती झाली असती। ऑल इंडिया मुस्लिम लीग सोबत उत्तम संबंध आहेत, त्यांच्याकडून सतीशन यांची शिफारस करण्यात आली, त्यामुळे मुस्लिम लीगचा पाठिंबा त्यांना मिळाला। आणि राजकीय विश्लेषक दामिनी बनसोडे यांनी केरळच्या राजकारणाचं कसं विश्लेषण केलं, पाहूयात। केरळमध्ये यूडीएफ गव्हर्नमेंटला 102 सीटा मिळाल्या आहेत 140 पैकी, आणि ही खूप मोठी विजय आहे यूडीएफ गव्हर्नमेंटसाठी। तसेच काँग्रेसला जे आहेत 62 सीटा मिळाल्या आहेत आणि आयुएमएलला 22 सीटा मिळाल्या आहेत। म्हणजे आयुएमएल जे सगळ्यात मोठी अलायन्स आहे काँग्रेसची, त्यात त्यांचा खूप मोठा हिस्सा आहे सीएम पदासाठी। तर तसेच दोन कॅन्डिडेट्स आहेत जे सीएम पदासाठी निवडलेले होते, ज्यांचं कॉम्पिटिशन होतं सीएम पदासाठी, ते आहेत वी.डी. सतीशन आणि के.सी. वेणुगोपाल। आता वेणुगोपाल का नाही, कारण ते AICC चे सेक्रेटरी सुद्धा आहेत आणि ते लोकसभाचे सदस्य सुद्धा आहेत। तर ते पार्टीला नॅशनल लेवलवर रिप्रेझेंट करतात, मग त्यांना स्टेट पर्यंत ठेवणं, त्यांना लिमिट करणं हे खूप चुकीचं असू शकतं। तसेच वी.डी. सतीशन का सीएम पदासाठी अप्रोप्रिएट कॅन्डिडेट आहेत, कारण वी.डी. सतीशन जे आहे ते 6 टाइमचे MLA आहेत आणि ते खूप ग्राउंडशी जुडलेले व्यक्ती आहेत आणि ते स्टेटला रिप्रेझेंट करतात। आणि त्यांनी सीएमच्या अगेन्स्ट, जे एक्स सीएम होते त्यांच्या अगेन्स्ट पण त्यांनी दरवेळी स्टँड घेतला आहे, तर त्यासाठी ते खूप जास्त इम्पॉर्टंट कॅन्डिडेट आहेत। तसेच नायर कम्युनिटी 12 ते 14% आहे आणि आपण केरळमध्ये फॉरवर्ड पॉलिटिक्स जी आहे ती 90च्या टायमाला बघितलेली, पण आता परत डेकेड्स नंतर नायर कम्युनिटी केरळमध्ये एस्टॅब्लिश होणार आहे ऍज अ सीएम कॅन्डिडेट। आता नेक्स्ट आहे आयुएमएल फॅक्टर। आयुएमएल जी पार्टी अलायन्स आहे, सगळ्यात मोठी पार्टी आहे जी अलायन्स मध्ये आहे काँग्रेस बरोबर, आणि त्यांचा व्हीटो असणे या डिसिजन मध्ये खूप नॉर्मल आहे। लोक टिप्पणी करत आहेत की आयुएमएलचा डिसिजन का कन्सिडर करत आहेत, पण मला असं वाटतं की सगळ्यात मोठी जी पार्टी असते अलायन्स मध्ये त्यांना एक व्हीटो असू शकतो डिसिजन मेकिंग मध्ये।
तर केरला पॉलिटिक्सचा सार हाच आहे की व्ही.डी. सत्यसेन जे आहेत ते नायर कम्युनिटीला बिलॉंग करतात, 6 टाइमचे एमएलए आहेत आणि स्टेटला चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट केले त्यांनी, काँग्रेसला चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट केले आतापर्यंत. आणि पार्टी अलायन्सला पण हेच पाहिजे की ते सीएम फेस असू.